नमस्कार विद्यार्थी मित्र हो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 10 सर्कल्स. फर्स्ट फिगर 10.1 पहा. यामध्ये 3 सर्कल्स दाखवलेले आहेत. फर्स्ट सर्कल जिथे एक लाईन PQ दिसते जी सर्कलला टच करत नाहीये. सेकंड फिगर बघा, त्यातली सर्कलला 2 पॉईंटमध्ये टच करून जाणारी एक लाईन आहे PQ जी सर्कलला टच करते पॉईंट A आणि पॉईंट B मध्ये. आणि थर्ड फिगर बघा, या ठिकाणी एक सर्कल आहे ज्याला एका पॉईंटमध्ये टच करून PQ लाईन जातीये, तो पॉईंट आहे A. सो या 3 फिगरपैकी फर्स्ट फिगरमध्ये सर्कल आणि लाईनचं कॉन्टॅक्टच होत नाहीये. सेकंड फिगरमध्ये सर्कल आणि लाईन हे 2 पॉईंटमध्ये कॉन्टॅक्ट झालेला आहे. ते 2 पॉईंट आहेत A आणि B. जर 2 पॉईंटमध्ये एखादी लाईन सर्कलशी कॉन्टॅक्ट करत असेल तर ती लाईन असणार आहे सेकंड. आणि थर्ड फिगर यामध्ये ही लाईन सर्कलला फक्त एका पॉईंटमध्ये कॉन्टॅक्ट करते, टच करते. सो तो पॉईंट आहे A. सो अशा लाईनला म्हणणार आहेत आपण टँजेंट. सो टँजेंट इज अ लाईन विच इंटरसेक्ट विथ अ सर्कल ॲट ओनली 1 पॉईंट. सो एका पॉईंटमध्ये टच करणारी जी लाईन असेल सर्कलला तिला आपण म्हणतोय टँजेंट. आणि 2 पॉईंटमध्ये टच करत असेल तर ती असेल सेकंड. तर या सर्कलला एका पॉईंटमध्ये फक्त एकच टँजेंट ड्रॉ करता येईल. या पॉईंटला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा जो पॉईंट आहे ज्या ठिकाणी सर्कल आणि लाईनचं इंटरसेक्शन झालेलं आहे तो पॉईंट आहे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. या ठिकाणी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे A. आणि एका पॉईंटमधून सर्कलला एकच टँजेंट ड्रॉ करता येते. परंतु सर्कलवरती वेगवेगळे भरपूर इन्फानाइटली मेनी पॉईंट्स आहेत. सो एका सर्कलला इन्फानाइटली मेनी टँजेंट्स ड्रॉ करता येतील. यानंतर यावर आधारित एक थिअरम पाहूया. थिअरम 10.1. द टँजेंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. याचा अर्थ असा आहे की सर्कलला काढलेला टँजेंट जो असेल त्या टँजेंटचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमधून जर रेडियस ड्रॉ केली सर्कलला तर ती त्या टँजेंटला परपेंडिक्युलर असेल. So statement of the theorem is the tangent at any point of the circle is perpendicular to the radius through the point of contact. So given a circle with the center O with the tangent xy at point of contact P. So एक सर्कल आहे ज्याचं सेंटर O आहे आणि xy ही टँजेंट आहे सर्कलला आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे P. सो आपल्याला प्रूव्ह करायचं आहे OP इज परपेंडिक्युलर टू XY. सो या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून ड्रॉ केलेली जी रेडियस आहे OP ती या टँजेंट XY ला परपेंडिक्युलर आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. लेट Q बी अ पॉइंट ऑन XY. सो XY जी टँजेंट आहे याच्यावरती एक पॉइंट घेतला Q. कनेक्ट OQ. सेंटर ऑफ सर्कल आणि Q हा कनेक्ट केला. सपोज इट टचेस द सर्कल ॲट पॉइंट R. जर तो सर्कलला R पॉइंटमध्ये टच करत असेल तर OQ इज ग्रेटर दॅन OR. सो OQ ही जी असेल ती लेंथ OR लेंथपेक्षा मोठी असेल. सो OQ इज ग्रेटर दॅन OR. दॅट इज OQ इज ग्रेटर दॅन OP. मग OQ ही OP पेक्षा पण ग्रेटर असेल कारण OR आणि OP काय आहेत, रेडियस आहेत सर्कलच्या, एका सेम सर्कलच्या रेडियस आहेत. त्यामुळे ते OP आणि OR हे इक्वल असतील. मग OR पेक्षा जर OQ ग्रेटर असेल तर OP पेक्षा पण OQ ग्रेटर असणार आहे. सो OQ इज ग्रेटर दॅन OP. सो सेम विल बी द केस विथ ऑल अदर पॉईंट्स ऑन सर्कल. सो या सर्कलवरचा कोणताही पॉईंट घेतला तर तीच केस आपल्याला मिळणार आहे. OP ही रेडियस आहे त्यामुळे ती बाहेरच्या कोणत्याही पॉईंटपेक्षा सेंटर पासूनचं तिचं डिस्टन्स आहे शॉर्टेस्ट असणार आहे. हेन्स OP इज द स्मॉलेस्ट लाईन दॅट कनेक्ट्स XY. सो OP ही शॉर्टेस्ट लाईन असणार आहे जी टँजेंटला सेंटरशी कनेक्ट करते. सो स्मॉलेस्ट लाईन इज द परपेंडिक्युलर. देअरफॉर OP इज परपेंडिक्युलर टू XY. मग ही जी शॉर्टेस्ट लाईन असणार आहे ती परपेंडिक्युलर असेल
दॅट इज द परपेंडिक्युलर लाईन, म्हणून ओपी ही एक्स वायला परपेंडिक्युलर असेल. अशा पद्धतीने या थेरमला आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. सो या थेरमवरून आपल्याला काय नोट डाऊन करता येईल? सो बाय अबो थेरम वी कॅन ऑल्सो कन्क्लूड दॅट ॲट एनी पॉईंट ऑन द सर्कल देअर कॅन बी वन अँड ओनली वन टँजंट. सो सर्कलवरच्या कोणत्याही एका पॉईंटवरून आपल्याला एकच टँजंट ड्रॉ करता येईल. The line containing the radius through the point of contact is also sometimes called the normal to the circle at the point. So radius contain करणारी जी लाईन असेल, line containing the radius through the point of contact through पास होणारी रेडियस, तर तिला आपण नॉर्मल असं म्हणू शकतो कारण ती त्या टँजंटला परपेंडिक्युलर असते. सो यानंतर आपण एक्सरसाइज 10.1 बघूया. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी टँजंट्स कॅन अ सर्कल हॅव? सो एका सर्कलला किती टँजंट्स असू शकतात? सो प्रत्येक एका पॉईंटमधून एक टँजंट ड्रॉ करता येते. सो सर्कलवरती इन्फानाईट पॉईंट्स आहेत. सो प्रत्येक एका पॉईंटमधून एक टँजंट ड्रॉ केली तरी पण सर्कलला इन्फानाईटली मेनी टँजंट्स ड्रॉ करता येते. सो सर्कल कॅन हॅव इन्फानाईटली मेनी टँजंट्स. नेक्स्ट, fill in the blanks. A tangent to a circle intersects it in dash points. So tangent आणि सर्कल याच्यामध्ये इंटरसेक्शन मध्ये किती पॉइंट्स असणार आहेत? तो आपण पाहिलंय, त्याच्यामध्ये एकच पॉइंट इंटरसेक्शन मध्ये असतो. A tangent to a circle intersects it in one point. Second, a line intersecting a circle in 2 points is called a. सो आपण फर्स्ट फिगर मध्येच पाहिलंय, जर एखादी लाईन सर्कलला 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर त्याला आपण म्हणतोय सेकंड. अ लाईन इंटरसेक्टिंग अ सर्कल इन 2 पॉइंट्स इज कॉल्ड अ सेकंड. थर्ड वन, अ सर्कल कॅन हॅव डॅश पॅरलल टँजंट्स ॲट द मोस्ट. सो एका सर्कलला मॅक्झिमम किती पॅरलल टँजंट्स असू शकतात? सो या फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता, सर्कलला जर डायमीटर ड्रॉ केली, सो डायमीटरचे 2 एंड पॉइंट जे आहेत त्या ठिकाणी जर आपण टँजंट्स ड्रॉ केले तर हे 2 टँजंट्स पॅरलल असतील. तर या व्यतिरिक्त जास्त टँजंट्स याला पॅरलल आपल्याला ड्रॉ करता येणार नाही. सो थर्ड क्वेश्चन, अ सर्कल कॅन हॅव 2 पॅरलल टँजंट्स ॲट द मोस्ट. सो जास्तीत जास्त 2 पॅरलल टँजंट्स असू शकतं. Fourth one, the common point of a tangent to a circle and the circle is called, त्या पॉइंटला आपण जो म्हणतोय तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर सर्कलचा आणि टँजंटचा कॉमन असलेला पॉइंट त्याला आपण म्हणतो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. द कॉमन पॉइंट ऑफ अ टँजंट टू अ सर्कल अँड द सर्कल इज कॉल्ड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. Third question, a tangent PQ at a point P of a circle of radius 5 cm meets a line through the center O at a point Q so that OQ equals to 12 cm. Length PQ ही फाइंड करायची 4 ऑप्शन्स आपल्याला दिले. सो याची फिगर अगोदर ड्रॉ करूया. PQ ही टँजंट आहे आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे इथे P आणि सर्कल आहे रेडियस 5 सेंटीमीटर रेडियस असलेलं सर्कल आहे आणि सेंटरमधून ओ मधून एक लाईन जी आहे ती टँजंटवरच्या क्यू पॉइंटला मिळते आणि ते डिस्टन्स आहे ओ क्यू 12 सेंटीमीटर. सो फिगर आपण ड्रॉ केली आहे इथे. ओ सेंटर आहे, 5 सेंटीमीटर रेडियस आहे आणि पी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, म्हणून सेंटर पासून पीचं डिस्टन्स हे 5 सेंटीमीटर असेल आणि सेंटर ओ पासून टँजंटवरचा क्यू पॉइंट जो आहे तो 12 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आहे. सो ओ क्यू डिस्टन्स 12 आहे आणि पी क्यूचं डिस्टन्स आपल्याला विचारलेलं आहे. सो इथे जो ट्रायंगल फॉर्म होतो तो राईट अँगल ट्रायंगल असतो कारण टँजंट ही या रेडियसला परपेंडिक्युलर असते बाय थिअरम आपण पाहिलाच आहे आता. सो त्याच्यानुसार ओपी ही टँजंट पी क्यूला परपेंडिक्युलर असेल म्हणून इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होईल आणि ट्रायंगल क्यू पी ओ हा और ओ पी क्यू हा राईट अँगल ट्रायंगल असेल. सो इथे आपण पायथागोरस थिअरम यूज करू शकतो. ही हायपोटेनियस असेल ओ क्यू, पी ओ एक साईड असेल पी क्यू दुसरी साईड असेल, तर इथे आपल्याला लिहिता येईल ओ क्यू स्क्वेअर इक्वल्स टू ओ पी स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर. हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल्स टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2
स्क्वेअर बाय पायथागोरस थिअरम. ओ क्यू माहिती आहे आपल्याला 12 आहे, ओ पीची व्हॅल्यू 5 आहे, पी क्यू आपल्याला फाइंड करायचं आहे. 5 स्क्वेअर जो आहे तो शिफ्ट केला लेफ्ट हँड साईडला आणि टर्म्स रिअरेंज केले, लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड चेंज केले. सो पी क्यू स्क्वेअर इक्वल्स टू मिळाला 12 स्क्वेअर 144 मायनस 5 स्क्वेअर 25. सो पी क्यू स्क्वेअर मिळाला 190. सो पी क्यू इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट 190. सो इथे दिलेला आहे ऑप्शन नंबर डी, स्क्वेअर रूट 190 सेंटीमीटर इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आहे, ड्रॉ अ सर्कल अँड टू लाईन्स पॅरलल टू अ गिवन लाईन सच दॅट वन इज टँजंट अँड द अदर अ सेकंड टू अ सर्कल. एक सर्कल ड्रॉ करायचं आणि दोन लाईन्स पॅरलल असतील अशा ड्रॉ करायचे आहेत. त्यातली एक टँजंट असली पाहिजे आणि एक सेकंड असली पाहिजे. सो अशा पद्धतीने तुम्ही दोन पॅरलल लाईन्स ड्रॉ करू शकता. त्यापैकी ही सर्कल जे आहे त्याला सी डी ही 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते म्हणून ती असेल सेकंड, आणि पी क्यू ही सर्कलला एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते पी, जो असेल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणून पी क्यू असेल टँजंट. सो टँजंट आणि सेकंड आपण या सर्कलसाठी ड्रॉ केले ज्या पॅरलल आहेत.